महत्वाचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रकरणातील अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. दादा बोलताना नॉर्मल थोडासा इको आला पाहिजे, थोडासा प्रतिध्वनी येऊ द्या, थोडासा मॉनिटरचा आवाज वाढवा, थोडासा प्रतिध्वनी येऊ द्या. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज या ठिकाणी या श्री क्षेत्र बहाळे या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं जगातलं सगळ्यात प्रबल आणि सगळ्यात शक्तिशाली असणारं दैवत हनुमानजी महाराजांच्या मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा त्रैदिनी अखंड हरिनाम सप्ताह, महिला सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये श्री श्री 108 महंत जनेश्वरानंदगिरीजी महाराज भारत माता आश्रम बोकडदरे महाराजांच्या आशीर्वादाखाली गावकरी मंडळीच्या सहकार्यानं, भजनी मंडळीच्या सहकार्यानं, महिला मंडळ, पुरुष मंडळी सर्वांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेला हा त्रिदिनी महिला सप्ताह. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी सर्व देवता नांदाला येतात. या नियमाप्रमाणे भयाळे गावच्या ग्रामस्थांनी दरवर्षी होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह पण यावेळेस थोडंसं वेगळं नियोजन केलं. म्हटले चला यावेळेस सगळ्याच्या सगळा सप्ताह महिलांच्या हातात देऊ, कारण आता महिला कमी राहिल्याने मी पहिल्याच दिवशी सांगितलं आमची बाई जर मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण होऊ शकते तर महिलांच्या हातात सप्ताह का जाऊ शकत नाही. गावकरी मंडळीने विचार केला, देवीदास भाऊ असतील आणि त्यांचं संपूर्ण सहकारी मंडळ असेल, भयाळे गावचे ग्रामस्थ असतील, हे ग्रामस्थ मंडळी माझ्याकडे आले, आमचे वडाळीचे आहेर बाबा असतील, सगळेजण माझ्याकडे आले. त्यांनी प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावाप्रमाणे आपण या ठिकाणी हनुमानजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने हे सगळं नियोजन केलं आणि आता हा सप्ताह काल्याच्या कीर्तनापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. विठ्ठल सोहळा आहे त्या ग्रामदैवतेच्या बद्दल आपण काय बोलावं महाराज, कारण ती ग्रामदैवता म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं दैवत. ती ग्रामदैवता म्हणजे जगातलं सगळ्यात प्रबल, सगळ्यात शक्तिशाली दैवत. रामायणामधून जर आपण हनुमानजी महाराजांना वजा केलं, भयाळेकर, रामायणामधून जर आपण हनुमानजी महाराजांना वजा केलं तर रामायणात काही शिल्लक राहत नाही. कारण हनुमानजी महाराजांच्या डायरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही महाराज, अशक्य हा शब्दच नाही काहीही कामाला. हनुमानजी महाराजांनी सगळ्यांवरती उपकार केले. भगवान श्री रामचंद्र प्रभूंना सीतामाईचा शोध करून दिला. भगवान श्री रामचंद्र प्रभूंवरती उपकार. भरत आणि रामांची भेट घडवून आणली, भरतावरती उपकार. लंका विभीषणाला दिली, विभीषणावरती उपकार. अनेक 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 आपण जर बघायला गेलं, बालीला मारलं, सुग्रीवावरती उपकार. लक्ष्मणजींना शक्ती लागली, संजीवनी विद्या, संजीवनी औषधी त्या ठिकाणी आणून दिली, लक्ष्मणजींवरती उपकार. संपूर्ण रामायणाचा जर अभ्यास केला ना आपण माईबापांनो तर रामायणामध्ये हनुमानजी महाराजांना वगळलं तर रामायणात काही शिल्लक राहत नाही. अष्टसिद्धी नव निधी घे दाता. ज्यांच्याजवळ अष्टमहासिद्धी आहे, ज्यांच्याजवळ अष्टमहासिद्धी आहे आणि ज्यांच्याजवळ प्रबल अशा स्वरूपाची शक्ती आहे, बल आहे, अतुलित बल धामा. तुलसीदासजी महाराज हनुमान चालिसामध्ये एवढं वर्णन करतात की काही सांगावं. एवढी शक्तिशाली देवता, एवढी प्रबल देवता, एवढं मोठं दैवत आपलं ग्रामदैवत हनुमानजी महाराज. आणि अशा हनुमानजी महाराज माझ्या जीवनामध्ये तर फार महाराज माझी हनुमानजी महाराजांचीच भक्ती आहे. श्वास से हनुमानजी महाराज, ध्यास से हनुमानजी महाराज, विश्वास से हनुमानजी महाराज. हनुमानजी महाराज आहे सगळं शक्य आहे. हनुमानजी महाराजांची भक्ती आहे सगळं शक्य आहे. विठ्ठल अशा हनुमानजी महाराजांच्या मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा अखंड हरिनाम महिला सप्ताह. मी मागेच सांगितलं की भयाळे गाव काही माझ्यासाठी नवीन नाहीये, कारण लहानपणी 5वीला असताना कीर्तन झालं. त्यानंतर परत एकदा सेवेची संधी मिळाली आपल्या गावामध्ये. या ठिकाणी एक सैनिक त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत, शहीद नायक शंकर शिंदे, ज्यांना शौर्य चक्र त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मला वाटतं त्यांच्या वर्षी श्राद्धानिमित्तच माझी कीर्तन सेवा होती मळ्यामध्ये तिकडे. त्यांच्या वर्षी श्राद्धानिमित्त माझी कीर्तन सेवा होती. किती भयाळे गाव किती भाग्यवान आहे महाराज, किती भाग्यवान. अरे मुलगा एकच
घालावा, पण त्याने जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी कार्य केलं पाहिजे, काहीतरी कीर्ती केली पाहिजे. मुहूर्त से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मुहूर्त से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मुहूर्त तो जाती है मगर कीरत कभी न जाए. माणसाची मूर्ती गेली तरी चालेल, पण माणसाची कीर्ती मात्र अजरामर राहिली पाहिजे. तुका म्हणे का मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रत्येकाला मरायचंय महाराज, कुणाला मरायचं नाही, प्रत्येकाला मरायचंय, पण माणसाने मरताना सुद्धा असं मरावं ना, काहीतरी देशाच्या कामी आलं पाहिजे, काहीतरी स्वराज्याच्या कामी आलं पाहिजे. मरण माझे मरून गेले, 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 माझं गेले अमरा, माझं गेले अमरा, माझं गेले अमरा, माझं गेले अमरा, माझे मरून गेले, मरण 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 माझे मरून गेले. जन्माला आल्याच्या नंतर, जीवनाला आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरायचं आहे. ज्यांना ज्यांना भरपूर आयुष्य मिळालं त्यांना सुद्धा मरावं लागलं. 14 कल्प मार्कंड्या पडे, रोमहर्षाचे एक रोम झडे, बकदा लभ्याचे निमिष मोडे, तई एवढे गेले अरे म्हणा. मार्कंडे ऋषीला 14 कल्प आयुष्य होतं. 14 कल्प आयुष्य असताना सुद्धा त्यांना मरावं लागलं. बकदा लभ्याचे निमिष मोडे. ज्यावेळेस मार्कंडे ऋषीचा 14 कल्प आयुष्य पूर्ण व्हायचं, बकदा लभ्य ऋषीचा एक निमिष म्हणजे एक क्षण व्हायचा. एवढं त्यांचं आयुष्य असताना सुद्धा त्यांना मरावं लागलं. सांगेन मी तुम्हाला भयारी ग्रामस्थ, माणूस किती कशा मेला याला अजिबात महत्व नाहीये, पण माणूस कसा जगला आणि जगत असताना त्यानं कार्य काय केलं, कर्तृत्व काय केलं, कोणत्या कार्यावर त्याने भर दिला, सत्कार्य किती केलं, सत्कर्म किती केलं, चांगलं कार्य किती केलं, याला फार महत्व आहे. म्हणून मरताना असं मरावं की जेणेकरून चंद्र सूर्य असेपर्यंत आपली कीर्ती राहिली पाहिजे. या भारत देशासाठी, या भारत मातेसाठी ज्या ज्या सैनिकांनी बलिदान दिलंय, आजही सेवेवरती जे जे सीमेवरती जे जे सेवा करताय त्यांची कीर्ती महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अमर आहे. म्हणून म्हटलं जातं मातेनं एकच पुत्र पोटी जन्माला घालावा, पण कसा घालावा. जननी जने तो दाता जने भक्त या शूर, जननी जने तो दाता जने या भक्त या शूर, नहीं तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. मातेनं जन्म द्यावा तर दात्याला, मातेनं जन्म द्यावा तर वीराला, मातेनं जन्म द्यावा तर शूराला. भयाळे गावच्या महिला मंडळ आपली कुश पवित्र आहे महाराज. अशा भारत मातेसाठी बलिदान देणारे वीर पुत्र तुमच्या पोटी जन्माला आले. तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच, खरंच तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच, ज्या भारत देशासाठी बलिदान देणारे पुत्र जन्माला आले. आपल्याकडे बलिदानाला फार महत्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये बलिदानाला फार महत्व आहे. ज्याने बलिदान दिलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती महाराज. स्वराज्यासाठी जगावं कसं राज्य छत्रपती शिकवतात आणि स्वराज्यासाठी मरावं कसं राज्य संभाजी शिकवतात. 40 दिवस माझ्या राजानं वेदना सहन केल्या. अरे आजही महाराष्ट्राच्या मातीचा ढेकूळ पाण्यावरती टाकला ना तरुणांनो, तरी त्या पाण्यावरती येणारा रक्ताचा तबंग संभाजीच्या रक्ताचा असेल. इतकं रक्त माझ्या संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्यासाठी सांडलंय. 40 दिवस हाल 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 करून कुत्र्यासारखं माझ्या राजाला त्या औरंग्यानं धोकेबाजपणानं मारलं. माझ्या राजानं बलिदान दिलं, माझ्या राजानं बलिदान दिलं, माझ्या राजानं 40 दिवस वेदना सहन करून बलिदान दिलं. स्वतःचा जीव पणाला लावला. ती
इकडे माझ्या राजानं जीवपणाला लावला म्हणून इकडे आज आपण सुरक्षितपणे कीर्तन ऐकतोय. नाहीतर भयाळेकर सांगू का तुम्हाला, आज जर माझ्या राजानं बलिदान दिलं नसतं ना तर आजही आपल्याला कीर्तनासाठी परमिशन काढावी लागली असती. कशी? जहापना हम थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं इजाजत है. कसं म्हणावं लागलं असतं? जहापना हम थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं इजाजत है. इजाजत मिळाली असती तर कीर्तन, इजाजत मिळाली असती तर सप्ताह, इजाजत मिळाली असती तर दिंडी, इजाजत मिळाली असती तर वारी, इजाजत मिळाली असती तर भजन, नाहीतर काही खरं नाही. म्हणून स्वराज्यासाठी मरावं कसं? माझ्या राजानं बलिदान दिलं, राजा संभाजींनी बलिदान दिलं म्हणून आज आपण सुरक्षित आहे. सीमेवरती हे नागरिक, हे सैनिक बलिदान देतात म्हणून आपण सुरक्षित आहे. असं हे फार भाग्यवान, फार भाग्यशाली 200 पेक्षा सुद्धा अधिक सैनिक या गावामध्ये आहे. असं नाशिक जिल्ह्यातलं एकमेव गाव भयाळे गाव. विठ्ठल महाराज जे स्वराज्यासाठी जगतात त्यांचीच कीर्ती राहते. सांगेन मी तुम्हाला. अरे माझा राजा देव नव्हता, माझा राजा देव नव्हता, पण आज मंदिरातला देव माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. हे माझ्या राजांचे उपकारी महाराज. राजे जर नसते तर नसते अंगणातली तुळस, नसते मंदिराला कळस, नसत्या राहिल्या मुली बाळी, नसते राहिली कुंकू कपाळी. माझा राजा किती श्रेष्ठ आहे सांगेन मी तुम्हाला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. हे माझ्या राजांचे उपकारी महाराज. नाभिमानाचं म्हणावंसं वाटतं. गिरीशी खरी किरीता परी लारी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडद अंधार, युगा युगाचा गडद अंधार, यवनचा करी करी सरदार, करी करी सरदार, यौवन करी करी सरदार. हर हर करी दरेक बारी, हर हर करी दरेक बारी, उजळल्या राजाच्या फौजा, उजळल्या राजाच्या फौजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की जय जवान. उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमी राजा गरजा शिवाजी राजा. अशा भारत मातेसाठी बलिदान पावलेल्या अशा या वीरपुत्रांना त्या ठिकाणी आपण सलाम करू, नमस्कार करू, वंदन करू, प्रणाम करू आणि आपल्या या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करू. विठ्ठल काल्याचं कीर्तन हे बांधलेलं कीर्तन आहे. आतमध्ये कीर्तनकाराने ज्ञान भक्ती वैराग्य काही सांगितलं तरी चालेल, पण काल्याच्या कीर्तनाने काय वर्णन करावं बरं. आज या ठिकाणी काला आहे. काला म्हणजे काय? काला या शब्दाचा अर्थ काय? काला या शब्दाचे अनेक अर्थ होतात. काला म्हणजे काय? का आला, कशासाठी आला, येताना सोबत काय आणलं, वरतीने येताना काय न्यायचंय, आणि इथं आल्यानंतर काय कार्य केलं, या सगळ्याचा विचार म्हणजे काय? काला. या सगळ्याचा विचार म्हणजे काला. काला म्हणजे काय? शिव आणि देव यांच्या ऐक्याचा काला. काला म्हणजे काय? दही आणि भात यांचा काला. काला म्हणजे काय? दही आणि लायाचा काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. काला या शब्दाचे अनेक अर्थ होतात, पण आपल्याला या ठिकाणी जो अर्थ घ्यायचा आहे तो म्हणजे दही आणि भाताचा काला किंवा दही आणि लायाचा काला. आता काल्याच्या कीर्तनाचं वेगळेपण आहे माईबापांनो. काल्याच्या कीर्तनाचं वेगळेपण काय? कालाचं कीर्तन म्हणजे समतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे एकोप्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे सर्व धर्म समभावाचं कीर्तन आहे. तू म्हणाल कसं काय? सांगेन मी तुम्हाला. काल्याच्या कीर्तन
कीर्तनासाठी आपण ज्याही काही वस्तू वापरतो, ज्याही काही वस्तू वापरतो, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण दही वापरतो, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण लाह्या वापरतो, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण मुरमुरे वापरतो. महिला मंडळ, दही कोणत्या रंगाचं? पटापटा बोला. जे सगळ्यात बरोबर उत्तर देतील त्याला कीर्तन संपल्यावर जागेवर चांदीचं नाणं बक्षीस. पटापटा बोलायचं, घाबरायचं. महिला मंडळ, आवाज आला पाहिजे. आपण मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झालो, आपला आवाज वाढला पाहिजे, असा दणक्यात आवाज आला पाहिजे ना. आता 3 दिवस तुम्ही महिलाचे कीर्तन ऐकले, आज 4थं कीर्तन आहे. आपल्यावर काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे की नाही? हां, मग आता मोठ्यानं बोलायचं. माझ्या पाठीमागं महिला मंडळ, घाबरायचं. मी डायरेक्ट घरी निघून जाईल बरं का, थांबणार सुद्धा नाही, कारण माझं पाकिटही मला थोडंफार भेटलेलं आहे. डायरेक्ट घरी निघून जाईल, थांबणार सुद्धा नाही. तुम्ही जर बोलले नाही ना, थांबणारच नाही. मला आवाज आला पाहिजे. महिला मंडळ, घाबरायचं, भ्यायचं, कसली चिंता करायची, उद्यापासून घरात काम करायचं नाही म्हणतोय खुशाल. मग काय मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी करणार आहे? हां, आज काही करू नका. चहा आणान, पाणी आणान, नाश्ता आणान, फरची पुसान, स्वयंपाक करा, आज काही करू नका. हां, कीर्तनाचा आनंदही घ्या आणि घरात कामही करा. कीर्तनात टाळी वाजवा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही द्या आणि भजनही करा. विठ्ठल नीट ऐका, बारीक ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. काल्याच्या कीर्तनाचं महत्व ऐका. काल्याचं कीर्तन समतेचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये दही आहे पांढऱ्या रंगाचं, लाया आहेत पांढऱ्या रंगाच्या, मुरमुरे पांढऱ्या रंगाचे. पांढरा रंग हा समतेचा रंग आहे. पांढरा रंग हा एकोप्याचा रंग आहे. पांढरा रंग हा राष्ट्रीय एकात्मतेचा रंग आहे. म्हणून आपल्या झेंड्यामध्ये एक रंग पांढरा सुद्धा आहे. पांढऱ्या रंगाला किती महत्व आहे सांगेन मी तुम्हाला. वारकरी संप्रदायाने कोणत्या रंगाची निवड केली? पांढऱ्या रंगाची निवड केली. म्हणून सगळे आपले कसे दिसतात? पांढरे दिसतात. का? कारण पांढरा रंग ज्याच्यामध्ये टाकला तो त्याच्या सारखा होऊन जातो महाराज. हा पांढरा रंग ज्याच्यामध्ये टाकला त्याच्यामध्ये मिसळतो, सगळ्यांमध्ये मिसळणारा असा हा आमचा पांढरा रंग आणि सगळ्यांमध्ये मिसळणारा असा हा आमचा पांडुरंग. म्हणून काल्याचं कीर्तन हे समतेचं कीर्तन आहे. बरं, काल्याच्या कीर्तनाला एवढं महत्व का? काल्याच्या कीर्तनाला एवढं महत्व का? कारण आज या ठिकाणी काल्याचा प्रसाद देणार दुसरं तिसरं कुणी नाहीये, तर काल्याचा प्रसाद देणार. प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याचा प्रसाद देणारा साक्षात भगवान परमात्मा आहे महाराज. काल्याचा प्रसाद देणारा साक्षात भगवान परमात्मा आहे. बरं, हा काला वैकुंठात नाही, हा काला स्वर्गात नाही, हा काला पाताळात नाही, हा काला कुठे आहे? वैकुंठात ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठात ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठात ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठीत ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, वैकुंठीत ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. हा काला वैकुंठात नाहीये, हा काला स्वर्गात नाहीये, हा काला पाताळात नाहीये. मग हा काला कुठे होतो? हा काला फक्त होतो मृत्यूलोकामध्ये. हा काला फक्त होतो मृत्यूलोकामध्ये. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यूलोकी भावा जन्मामा. कशाला? हा काल्याचा प्रसाद सेवन करायला. म्हणून देवानं भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांना सांगितलं की आज या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद इतका दुर्मिळ आहे, इतका दुर्मिळ आहे की स्वर्गातले देव सुद्धा हा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. म्हणून हा
प्रसाद सेवन केल्यानंतर आपण हात धुवायला यमुनेमध्ये जायचं. मग हात काय करायचे? आपल्या कपड्याला पुसून घ्यायचे का? काल्याच्या मिसे देव जळी झाले मासे. काल्याच्यासाठी देव सुद्धा पाण्यामध्ये मासे झाले, त्यांना सुद्धा प्रसाद द्यायचा नाही. हा काला जो स्वर्गाधिक देवांना मिळत नाही, जो वैकुंठाधिक देवांना मिळत नाही, जो पाताळातल्या लोकांना मिळत नाही, तो काला आज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मग आपण किती भाग्यवान. विठ्ठल काल्याचा प्रसाद देणारा भगवंत आहे. काल्याचा प्रसाद देणारे संत आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटे. 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 कीर्तन करी पुढे देवराजे एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. काल्याचा प्रसाद देणारे संत आहेत, काल्याचा प्रसाद देणारे भगवंत आहे आणि काल्याचा प्रसाद सेवन करणारे तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. ऐका माईबापांनो, ज्या ज्याही वेळेला धर्मावरती संकट येतं, ज्या ज्याही वेळेला धर्मावरती ग्लानी येते, त्या त्याही वेळेला भगवान परमात्म्याला ह्या ठिकाणी अवताराला यावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं त्या त्या वेळेला देवाला या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो. असंच या पृथ्वी मातेला या अधर्म वाढला, या अधर्माचं ओझ सहन होईना, धर्माचा रास व्हायला लागला, राक्षसांची उत्पत्ती व्हायला लागली, यज्ञ मोडायला लागले, संतांचा साधू संतांचा छळ व्हायला लागला. या पृथ्वी मातेला ते ओझ सहन होईना. या पृथ्वी मातेनं काय केलं? गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ही पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा पाशी जाय, नेत्रातून तोय वाहतसे. काय सांगते? बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता. प्रभो, धर्म बुडायला लागला, धर्म वाढायला लागला, काही करा भगवंता, पण तुम्ही अवतार घ्या. ब्रह्मदेवानं विचार केला आणि म्हटले चला आता अवतार घ्यावा लागेल. मग मीटिंग बसवली. मीटिंग बसवल्यानंतर सगळे देव मीटिंगसाठी हजर झाले आणि हजर झाल्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी म्हणू लागले की आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषनागाला सांगितलं तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या. शेषनागानं सांगितलं तुम्हाला अवतार घ्यायचा तुम्ही घेऊ शकता, पण मी अवतार घेणार नाही. का? मागच्या अवतारामध्ये तुमच्या सोबत आलो, तुमचा लहान भाऊ झालो, 14 वर्ष विनाकारण तुमच्या सोबत वनवास सहन केला. तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खात नव्हतो, तुम्ही काही पिल्याशिवाय मी पित नव्हतो. 14 वर्ष अनवाणी पायाने तुमची सेवा केली, पण तुम्ही कधी माझा विचार केला नाही. तुम्हाला घ्यायचा अवतार तुम्ही घ्या, पण मी मात्र घेणार नाही. देवानं सांगितलं काळजी करू नका. पूर्वी तू अनुज झालासे कनिष्ठ, सोसियले कष्ट मज सवे. आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तुम्ही वडील व्हा, मी लहान होतो. म्हटले काही अडचण नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी अवताराचं प्रयोजन झालं आणि अवताराचं प्रयोजन झालं. वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झालं. वसुदेव देवकी यांचं लग्न झालं आणि लग्नामध्ये देवकीचा चुलत भाऊ कंस, त्या कंसानं सगळा लग्नाचा खर्च केला. महिला मंडळ, आत्ताचं लग्न आपलं फार साधं आहे. आत्ताचं लग्न आपलं फार साधं आहे, पण तसं जर बघायला गेलं तर काही काही लोकांचं लग्न एवढं मोठं सांगेन मी तुम्हाला किती मोठं. आपल्या लग्नामध्ये बाईनं जर 20,000ची पैठणी घेतली ना, 20,000ची, तिला असं वाटतं बाई 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 काही करून काही नको, कुणाला दाखवून कुणाला नाही. आमचं महिला मंडळ लई ना अवघड. फक्त नवऱ्यानं दिवाळीला एखादा दागिना करू द्या, एखादी चांगली साडी घेऊ द्या. जोपर्यंत 4 बायका त्या साडीचं त्या दागिन्याचं कौतुक करत नाही भयाचं महिला मंडळ, तोपर्यंत त्याचे पैसे फिटणार नाही. म्हणताय फिटतच नाही महाराज, फिटतच
एवढंच नाही, आता सांगेन मी तुम्हाला मोठ्याचं लग्न. आता पाठीमागे ऐका भयाळेकर ग्रामस्थ, आता पाठीमागे अंबानीच्या मुलाचं लग्न झालं ज्याचं नाव आहे अनंत अंबानी. अंबानीच्या मुलाचं लग्न झालं ज्याचं नाव आहे अनंत अंबानी. त्या अनंत अंबानीच्या लग्नामध्ये त्या अनंत अंबानीने, लक्ष द्या बरं का महिला मंडळ, त्या अनंत अंबानीने लग्नामध्ये 5 मिनिटासाठी जो काही ड्रेस घातला होता ना तो 450 कोटीचा होता. किती कोटीचा? किती कोटीचा? 450 कोटी. 5 मिनिटासाठी ड्रेस घातला 450 कोटीचा. नवरदेवाच्या आईनं 5 मिनिटासाठी साडी घातली होती 300 कोटीची. किती कोटीची? 300 कोटीची. दागिने घातले होते 600 कोटीचे. लग्नाला टोटल खर्च आला 5000 कोटी. किती किती खर्च आला? 5000 कोटी. अंबानीचं घर आहे 1500 कोटीचं. अंबानीचं घर 1500 कोटीचं आहे. अंबानीच्या घरावर हेलिकॉप्टर उतरतं. ऐका भयाळीकर ग्रामस्थ, अंबानीच्या घरावर हेलिकॉप्टर उतरतं. अंबानीच्या घराला हिरे हिरे, डायमंड डायमंड. अंबानीच्या घराला हिरे, अंबानीच्या घरात जिम्स बार, अंबानीच्या घरात डान्स बार, अंबानीच्या घरामध्ये ब्युटी पार्लर, दवाखाना, मंदिर, सगळ्या गोष्टी अंबानीच्या घरात आहे. थिएटर अंबानीच्या घरात आहे. मुरारी बापूच्या रामकथा अंबानीच्या घरात होतात. अंबानीची बायको फार परमार्थिक. अंबानीच्या बायकोला भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीचं फार वेड आहे. मग विचार करा, एवढे जगात श्रीमंत लोक आहेत महाराज. अंबानीच्या पोराच्या लग्नाला बागेश्वर धामवाले बाबांना ओळखता का तुम्ही? बागेश्वर धामवाले बाबा. बागेश्वर धामवाले बाबा पासून तर रामदेव बाबा पर्यंत सगळी संत मंडळी अंबानीच्या पोराच्या लग्नाला होती. विचार करा केवढा मोठा खर्च आहे. आपले 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख आणि 1 कोटी कुठं घालायचे महाराज? 5000 कोटी लग्नाचा खर्च एवढा करतात लोक. आता हे कंस राजा होता आणि त्याच्या बहिणीचं लग्न, लग्नात मंडपच होता 1 कोटीचा. किती कोटीचा? 1 कोटीचा. 1 कोटीचा नुसता मंडप, 1 कोटीचे नुसते फटाके, 2-3 कोटीचा नुसता बँड होता. विचारू नका, एवढं मोठं लग्न, एवढं मोठं लग्न, त्या बँडवर असे गाणे, झुमकावाली पोर म्हणू नका, शांताबाई म्हणू नका, असे भारी भारी गाणे विचारू नका. आणि अशा पद्धतीनं ती वरात निघाली आणि वरात निघाली ना अर्ध्या रस्त्यात आली. अर्ध्या रस्त्यामध्ये वरात आली आणि आकाशामध्ये आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितलं, हे कंसा, अरे तू जिची वरात घेऊन निघाला आहे ना, जिच्या लग्नामध्ये एवढा खर्च केला, जिच्या लग्नाचा एवढा उत्सव केला, एवढे फटाके, एवढा मंडप, असं लग्न, असं जेवण, जेवढं काही केलं ना, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंसाला राग आला. कंसाला राग आला. कंसानं तात्काळ आपलं खड्ग काढलं आणि जसं खड्ग काढलं, देवकीची मान छाटणार तेवढ्यात हात वरती वसुदेवानं धरला आणि वसुदेवानं सांगितलं, थांब. म्हटले काय? ती माझी धर्मपत्नी आहे, तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. आजपासून तिची प्रत्येक जबाबदारी माझ्यावर आहे. माझं तिच्याशी लग्न झालंय. तुला तिला मारण्याचा अधिकार नाही. तुला तिला मारण्याचा अधिकार नाही. आपण सुद्धा लक्षात घ्या, ज्या स्त्री सोबत आपलं लग्न झालंय ना, त्या स्त्रीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. पुरुष मंडळी नीट ऐका, ज्या स्त्री सोबत आपलं लग्न झालंय तिच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. तिच्या वेदना, तिच्या भावना, तिच्या संवेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे. पण तू म्हणाल, ताई, एका बाजूला आमची आई आहे आणि एका बाजूला आमची बायको आहे. एका बाजूला ती आहे जिने आम्हाला जन्माला घातलंय आणि एका बाजूला ती आहे जी आमच्यासाठी जन्माला आली आहे. मग आम्ही कुणाचं ऐकावं? आम्ही कुणाच्या मनाप्रमाणे चालावं? आम्ही कुणाला न्याय द्यावा? घरात सारखे भांडणं होतात, वाद होतात, आम्हाला कळत नाही कुणाचं ऐकावं. आईचं ऐकावं तर बायकोला राग येतो, बायकोचं ऐकावं तर आईला राग येतो. कुणाच्या मनाप्रमाणे चालावं? सांगेन मी तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आईची करा उपासना, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, जीवनात दूर ठेवा व्यसना, आनंद येईल आपल्या जीवना, आनंद येईल आपल्या जीवना. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. कारण पत्नी सुद्धा सामान्य नाही महाराज, पत्नी सुद्धा सामान्य नाहीये. अरे आपला आई, बाप, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मावशा सगळ्यांचा त्याग केला, आपल्या घरी आली, राब राब राबते, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही करते आपल्या पतीसाठी, पतीच्या घरच्यांसाठी. अरे हात तिचा आहे बांगड्या पतीच्या नावच्या, कपाळ तिचं आहे कुंकू पतीच्या नावचं, गळा तिचा आहे मंगळसूत्र पतीच्या नावचं, पाय तिचे जोडवी पतीच्या नावचे. एवढंच नाही माई बापांनो,
उदर तिचे लेकर मात्र पतीच्या नावची, एवढा मोठा त्याग करते. म्हणून आपण आपल्या पत्नीला सांभाळलं पाहिजे. आणि एका बाजूला आपली आई आहे. आई म्हणजे सामान्य दैवत नाही, आई म्हणजे सामान्य दैवत नाही. अरे आ म्हणजे आत्मा, नाही म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धीची घागर, आई पावसाच्या धारा, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई हक्काचं व्यासपीठ, आई भाजीतलं मीठ आणि आई पहिलं विद्यापीठ. आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. स्वामी तिने जगाचा आई विना. किती संपत्ती राहू दे आपल्याकडं, किती संपत्ती राहू दे आपल्याकडं, पण आपल्याकडं जर मायबाप आपले आईबाप नसतील ना, तर आपल्यासारखं भिकारी या जगामध्ये दुसरं कोणी नाही. बरं, आपल्यासारखं भिकारी या जगात दुसरं कोणी नाही. म्हणून आई बापासारखं दैवत या विश्वात नाही. काय आहे आईचं महत्त्व सांगेन मी तुम्हाला 2 मिनिटात. पूर्वीच्या काळामध्ये महिला जात्यावर दळण दळायच्या आणि दळण दळता 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 सुंदर गाणं म्हणायच्या. आता आमच्या महिलांना जातं माहीत, आता आमच्या महिलाला जातं माहीत नाही, पाटा वराटा माहीत नाही, चूल माहीत नाही. आता आमच्या महिलाला, पूर्वीच्या काळामध्ये मावशांनो आज्यांनो, पूर्वीच्या काळामध्ये महिला भाकरी करायच्या. मावशांनो कशावर, आजी कशावर, चुलीवर. पूर्वीच्या काळामध्ये मिरची वाटायच्या कशावर, पाट्यावर. पूर्वीच्या काळामध्ये वरण भात करायच्या कशात, पातेल्यात. आता काय, आता काय, कुकर. तुम्ही कुकर लावायला आणि ते शिट्ट्या मोजायला, 1 2 3 4 मोजा शिट्ट्या. आता महाराज जुना काळ गेला, नवा काळ आला. पूर्वीच्या काळामध्ये वासुदेव यायचा आणि प्रत्येक घरी मग ती बाई पहाटे उठून दळण दळायची. तो वासुदेव प्रत्येक घरी दान मागायचा. उजळून रामाच्या पारी अन गाव जागवताली वासुदेवाची स्वारी, 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 गाव जागवताली वासुदेवाची स्वारी. दान पावलं, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, वासुदेवाला दान पावलं. पूर्वीच्या काळामध्ये महिला जात्यावर दळण दळायच्या. दळण दळताना सुंदर गाणं म्हणायचं. आता जातीच माहीत नाही. आम्ही सिंधुदुर्गला कीर्तनाला गेलो होतो 2-3 महिन्यापूर्वी. सिंधुदुर्गला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनामध्ये महिला मंडळ, बयाळ्याचं महिला मंडळ नीट आहे का, कीर्तनामध्ये सहज जात्याचा विषय निघाला. जात्याचा एक बाई माझ्याकडे आली, चांगली सुशिक्षित होती, शर्ट पॅन्ट घातलेली होती, बॉयकट केलेली होती, 1-1.5 लाख तरी पेमेंट असेल. ती माझ्याकडे आली, मला म्हटली ताई, म्हणे काय, 5 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे, मी नेहमी यूट्यूबला टीव्हीला तुमची नेहमी कीर्तनं बघते, मी तुमच्या कीर्तनाची फार फॅन आहे ताई, चला ना म्हटले 2 मिनिटं माझ्या घरी, चला ना ताई, चहा घ्यायला, दूध चहा कॉफी थंड वगैरे काही घ्या, पण चला ना ताई. म्हटलं आता चला बाई एवढी रिक्वेस्टच करते, जाऊ. आम्ही गेलो तिच्या घरी. घरी गेलो, ती म्हणे ताई तुम्ही काय घेणार, दूध चहा कॉफी वगैरे. म्हटलं ताई आम्ही चहाच घेतो. मग तिने चहा ठेवला आणि मग ती मला विचारायला लागली, ताई म्हणे काय, तुम्ही कीर्तनामध्ये जातं 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 जे काही करत होतात, व्हॉट इज जातं, व्हॉट इज जातं. तिला म्हटलं तुला जातं माहीत नाही का, नाही. म्हटलं तुम्हाला जातं माहीत नाही, नाही. मग मी काय केलं, यूट्यूबला असं सर्च केलं, स्क्रीनशॉट मारला, झूम केलं, तिला दाखवलं ताई हे जातंय. पूर्वीच्या काळामध्ये महिला या जात्यावर बसून दळण दळायच्या. ती म्हणे ताई हे जातंय, हे जातं, याला जातं म्हणतात, याला जातं म्हणतात, इट इज जातं, इट इज जातं, याला जातं म्हणतात, याला जातं म्हणतात. ती म्हणे ताई म्हणे काय, याच्यावर कुडून बसावं लागतं, जात्यावर. तिला म्हणलं बाई त्याच्यावर नाही बसावं लागत, त्याच्या शेजारी बसावं लागतं, त्याच्यात दळण टाकावं लागतं, मग ते दळावं लागतं. आता आमच्या महिलांनी क्रांती केल्यामुळं आमच्या महिलांना जुनी साधनं माहिती नाही. पण पूर्वीचा काळ चांगला होता महाराज, कारण जुनी साधनं होती, व्यायामाची साधनं होती, त्याच्याने शरीराचा व्यायाम व्हायचा. त्यामुळे शुगर होत, BP होत, हार्ट अटॅक येत. आता नुसतं बसल्या 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 जीवाला जर धक्काच नको,
मग 30 शुगर, 35 मध्ये BP आणि 40 मध्ये हार्ट अटॅक गेले. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पूर्वीचा काळात तसा जर बघायला गेला तर एका दृष्टीने चांगला होता. विठ्ठल विठ्ठल आणि अशा स्वरूपाने महाराज त्या पत्नीचं त्या आईचं जात्यावर दळण दळता दळता पूर्वीच्या महिला गाणं म्हणायच्या. काय म्हणायच्या? आई आई करीते आई कुणीच होईना, आई आई करीते आई कुणीच होईना, माझ्या आईची घसर शेजनारीला येईना, माझ्या आईची घसर शेजनारीला येईना, आई आई करीते खडी साखरेचा कडा, आई आई करीते खडी साखरेचा कडा, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दाता, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दाता. आज्यांनो वाटतं ना काहीतरी ऐकल्यासारखं वाटतं ना. हां महाराज पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर अशा स्वरूपाची गाणं गायली जायची. आता आई ती आई असते आणि पत्नी ती पत्नी असते. वसुदेवानं सांगितलं माझ्या पत्नीला मारण्याचा अधिकार तुला नाही, ती माझी धर्मपत्नी आहे. कंसानं त्या ठिकाणी खडग उभारलं, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवांवरती हात धरला. सांगितलं एक काम कर, आमच्या पोटी येणारे पोरं तुला मारणार आहे ना? म्हटले हो. मग तू काय कर, आम्हाला तुझ्या बंदीखान्यात टाक, तुझ्या बंदीखान्यामध्ये टाक आणि आमच्या पोटी जी मुलं जन्माला येतील ना त्यांना मारण्याचं काम तू कर. कंसालाही पटलं. कंसानं त्या दोघांना बंदीखान्यात टाकलं. देवकीला दिवस गेले, पहिलं मूल जन्माला आलं. पहिलं मूल जन्माला आलं. दूत म्हणायला लागले धावा महाराज, पळा महाराज, सावध, पहिलं बाळ जन्माला आलंय, सावध महाराज. पण कंस होता भयाडेकर ग्रामस्थ, कंस राक्षस होता पण त्याच्याकडं नीती होती महाराज. कंस राक्षस होता पण त्याच्याकडं नीती होती. कंसानं विचार केला जर मला 8वा मारणारे, कितवा मारणारे? 8वा मारणारे तर पहिल्याला मारण्याचं पाप मी का करावं? मी नाही करणार पहिल्याला मारण्याचं पाप, मी नाही मारणार पहिल्याला. पण देवानं विचार केला काय, जर याने बाकीचे 7 जर मारले नाही, 6 बाकीचे 6 जर मारले नाही तर याचं पाप वाढणार नाही, आणि याचं जर पाप वाढलं नाही तर आपल्याला याला मारता येणार नाही. अजूनही याचं पुण्य बाकी आहे आणि ते पुण्य संपलं पाहिजे. म्हणून देवानं एक आयडिया केली. काय केलं? नारद बाबाला पाठवलं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बालकासी ठेवू नको. त्या ठिकाणी नारद बाबाला पाठवलं. आता नारद म्हणजे काय? नीट ऐका. ना अधिक रद, ज्यांनी लावलेली कुठली कळ आतापर्यंत रद्द झालेली नाही त्यांना काय म्हणायचं? असे नारद प्रत्येक गावात असतात. चांगला चालू असलेला सप्ताह बंद पाडतात. कोण? नारद. चांगलं होत असलेलं मंदिराचं काम बंद पाडतात. कोण? चांगलं जमत असलेलं लग्न मोडतात. कोण? एका दिंडीच्या 2 दिंड्या करतात. कोण? हे नारद सुद्धा गावाला गरजेचे असतात. हे नारद सुद्धा गावाला गरजेचे असतात. आणि असे हे नारद. पण एक लक्षात ठेवा, आपण कळ लागतो वाईट गोष्टीसाठी. बघा बरं, ऐका, बारकाई ऐका. आपण कळ लावतो वाईट गोष्टीसाठी. माझ्या नारद बाबांनी कळ लावली चांगल्या गोष्टीसाठी. माझ्या नारद बाबांनी लावलेल्या कळीतून भयाळेकर आतापर्यंत एकही वाईट गोष्ट घडलेली नाही. सगळं चांगलंच घडलं. नाहीतर आमच्या कळी म्हणजे काय महाराज? आपल्याला चांगलं नाही करता आलं ना चालेल, पण वाईट करू नका. एखाद्याचं लग्न नाही जमवता आलं चालेल, मोडू नका. एखाद्या मंदिराला वर्गणी नाही देता आली ना चालेल, मंदिरातल्या वस्तू काढून आपल्या घरात नेऊ नका. एखाद्या सप्ताहाला वर्गणी नाही देता आली तरी चालेल, पण सप्ताह बंद पाडू नका. काही लोक एवढे विचित्र आहे महाराज. आम्ही एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, घरात बसलो. बसल्या क्षणी बल्ब विझला. त्या मावशीनं म्हणलं मावशी, म्हणे काय? म्हटलं तुमचा बल्ब उडाला.
म्हणे ताई नाही उडणार. म्हटलं उडला म्हणे ताई नाही उडणार. म्हटलं उडला म्हणे ताई नाही उडणार. म्हटलं का? म्हणे ताई तुमच्या काकांनी कालच मंदिरातला नवा बल्ब काढलाय, घरात लावला. रात्रीच्या रात्रीत कस काय उडल? अरे मंदिराला वर्गणी नाही देता आली तरी चाले, पण मंदिरातल्या वस्तू काढून आपल्या घरात लावू नका. करायचं तर चांगलं कर्म करा, करायचं तर सत्कार्य करा, सत्कर्म करा. तू का म्हणे सत्य कर्मा वावे साह्य घातलिया भय नरका जाणे. चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. तसं महाराज या नारद बाबांना त्या ठिकाणी पाठवलं. आता देव मात्र एवढा हुशार आहे. किती हुशार आहे? चतुरा तो शिरोमणे गुणला वन्याची खाणे. चतुरा तो शिरोमणे गुणला वन्याची खाणे. मुकुट सकळा माने धन्य तुझी विठोबा. देवासारखं चतुर या जगामध्ये कोणी नाही महाराज. देवानं नारद बाबाला पाठवलं. नारद बाबा आले. नारद बाबानं काय केलं? एक कमळाचं फुल घेतलं आणि त्या कमळाचं फुल त्या कंसाला दाखवलं आणि कंसाला सांगितलं, कंसा म्हटले काय? पहिलं बाळ जन्माला आलंय. कंस म्हटले मला मारणारा आठवाय, मी पहिल्याला मारण्याचं पाप करणार नाही. अरे तू तसं वाटू नको घेऊ, तो देव चतुर आहे म्हटले. तो देव इतका चतुर आहे का त्याच्यासारखं चतुर या जगात कोणीच नाही. एवढा चतुर आहे ना म्हटले. तुला जरी वाटत असेल हा पहिला आहे, पण हा आठवा सुद्धा असू शकतो. कसं? कमळाचं फुल घेतलं आणि पाकळ्या मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. अरे मोजलं तर कुठेही पहिला आहे आणि मोजलं तर कुठेही आठवा आहे. तुला जरी वाटत असेल हा पहिला आहे, पण हा आठवा सुद्धा असू शकतो. पटलं ना कंसाला? कंसाला पटलं. कंसानं पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, पाचवं मारलं. 6ही मारीत दुराचारी 6 मारले. 7वा जो गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत मना माझे. 7वा गर्भ योग मायेनं नेला आणि 8वा माझा परमात्मा. महिला मंडळ परमात्मा माझ्या देवकीच्या रुद्रात होता, जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र फुलिया. मिया बोलविल्या विदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. ऐसा नर जो समर्थू तो मी जगाचा नातू आणि गगनाईचा साक्षीभूतो तोही मीच. असा ब्रह्मांडाचा शस्ता, ब्रह्मांडाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी परमात्मा ज्या देवकीच्या उदरात आहे. महिला मंडळ विचार करा, त्या देवकीचं तेज कसं दिसत असेल? देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे. जळायला लागला. देवकी मात्र तिकडे सूर्याप्रमाणे तळपायला लागले. तो दिवस आला भाग्याचा, तो दिवस आला नवसाचा. इतका सुंदर दिवस, इतका सुंदर दिवस. श्रावण महिना, श्रावण महिना अष्टमी, 8वा महिना श्रावण महिना अष्टमी. रात्री 12 वाजता माझा भगवान परमात्मा 12च्या अगोदर 8 वर्षाची मूर्ती तयार झाली. आणि 8 वर्षाची मूर्ती तयार होऊन आपल्या माता पित्यांना सांगू लागले, आई बाबा म्हटले काय, मी आता थोड्याच वेळात अवताराला येणार आहे, पण मी अवताराला आल्याच्या नंतर मला इथे ठेवू नका. मग काय करा, मी अवताराला आलो की तुम्ही एक पाटी आणा, त्या पाटीमध्ये मला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला
बाबाच्या घरी मला न्या, त्या ठिकाणी माया जन्माला आलेली आहे, त्या मायेला इकडं आणा आणि मला तिथं सोडा. वसुदेवानं देवकीनं सांगितलं, बाबा तू सांगितल्याप्रमाणे आम्ही करायला तयार आहे, पण आम्हाला हे पटलं नाही. आम्ही अपेक्षा केली छोट्या बाळाची, आम्हाला छोटं बाळ पाहिजे. देव छोट्या स्वरूपामध्ये प्रकट झाले, परमात्मा अवताराला आले, परमात्मा इकडे अवताराला आले आणि वसुदेवाला जे साकळ दंडानं वसुदेव देवकीला बांधलं गेलं होतं, त्यांचे साकळ दंड आपोआप सुटले गेले महाराज. कारण ज्यांना परमात्म्याची प्राप्ती होते त्यांना कशाचा बंद राहत नाही. जो मजो होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागतासे शरण्य मी जे मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जो परमतत्वाला शरण गेला, ज्याला भगवंताची प्राप्ती झाली, त्याला कुठल्याही प्रकारचे पाश जीवनामध्ये राहत नाही. यांच्या दोघांचे पाश त्या ठिकाणी तुटले आणि वसुदेवानं पाठी आणली, त्या पाठीमध्ये देवाला टाकलं आणि तिकडे चालवलं. पण गोकुळामध्ये जात असताना आतमध्ये यमुना मैया आडवी आली. आता यमुना मैयाला वाटलं, बाई माझा मालक माझ्या जवळून चाललाय, आज किती भाग्याचा किती आनंदाचा दिवस आहे आणि मी जर माझ्या मालकाचं दर्शन घेतलं नाही तर कसं होईल. नाही नाही, मला माझ्या मालकाचं, माझ्या प्रभूचं, माझ्या देवाचं दर्शन मला घ्यायचंय. म्हणून यमुना मैयेनं आपलं पाणी वाढवायला सुरुवात केली. वसुदेव आतमध्ये शिरले, पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी खांद्यापर्यंत आलं, पाणी इथपर्यंत आलं, पाणी इथपर्यंत आलं, पाणी इथपर्यंत आलं, नाकात तोंडात पाणी जायला लागलं. आता वसुदेवजी बुडणार तेवढ्यात देवानं विचार केला, यमुना मैयेला दर्शनाची ओढ लागलेली आहे, जर आपण यमुना मैयेला दर्शन दिलं नाही तर आपल्या बाबाचं काही खरं नाही. मग देवानं आपल्या पायाचा अंगठा काढला. आपल्या पायाचा अंगठा लावला, पायाचा अंगठा लावला. भयाळेचं महिला मंडळ, यमुना मैयेनं वसुदेवाला गोकुळामध्ये जायला रस्ता करून दिला. रस्ता देवानं पायाचा अंगठा लावला, यमुना मैयेनं रस्ता करून दिला. कसा रस्ता करून दिला ऐका बरं का, कसा रस्ता करून दिला ऐका ग्रामस्थ मंडळी ऐका. पूर्वीच्या आमच्या इथं बसलेल्या आज्या चेक करा, आज्या पूर्वीच्या आज्या बरं का, त्या आज्या चेक करा आणि त्यांचा भांग चेक करा. कसा होता, कसा होता पुरुष मंडळी? पूर्वीच्या काळातल्या आज्यांचा भांग इथून इथपर्यंत सरळ. कसा होता? इथून इथपर्यंत सरळ. आणि आताचा आमचा भांग वाया लासलगाव, वाया पिंपळगाव, वाया नाशिकन, वाया सिन्नर. आता विचारू नका. पण पूर्वीच्या आज्यांचा भांग जसा सरळ होता ना, तसा यमुना मैयेनं रस्ता करून दिला सरळ. यमुना मैयेनं रस्ता करून दिला. वसुदेवजी त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले, त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं, मायेला उचललं, मायेला इकडं आणलं आणि इकडे आणल्याच्या नंतर मायेनं गोकुळामध्ये मथुरेमध्ये प्रवेश केला. मायेनं मथुरेमध्ये प्रवेश केला आणि माया रडायला लागली, अकांत करायला लागली. रडे माया करी अकांत, माया रडायला लागली, अकांत करायला लागली. आणि कोणी सांगितलं, दावा महाराज सावध, तुम्हाला मारणारा आठवा शत्रू जन्माला आलाय, धावा सावध. कंसाला वाटलं आपल्याला मारणारा जन्माला आलाय. कंस धावपळ करीत आला, मायेला हातात धरलं, गरगर 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 फिरवलं, दगडावर आपटायचं. तेवढ्यात माया हातातून निसटली. आकाशामध्ये ती जगत जननी जगत भवानी प्रकट झाली. ती म्हटली, ए मूर्खा, अरे तू कोण मला मारणारा, तू
तू कोण मला मारणारा? मी संपूर्ण जगाची जगज्जननी आहे, मी भवानी आहे, मी महालक्ष्मी आहे, मी सरस्वती आहे, मी अंबिका आहे. अरे संपूर्ण जगत माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. तू कोण मला मारणारा? पण तुला मारणारा मात्र वरती गोकुळामध्ये पोहोचलाय, तुला मारणारा मात्र गोकुळामध्ये पोहोचलाय. असं कळाल्याच्या नंतर माया तर गुप्त झाली. पण ह्या ठिकाणी कंसाला मात्र थरारून काटा फुटला का मला मारणारा गोकुळात पोहोचला कसा. आता तो पोहोचला कसा याचा विचार करायचा नाही, पण त्याला मारायचं कसं याचा मात्र विचार करायचा. मग वसुदेवानं काय, मग कंसानं काय केलं? कंसानं त्या ठिकाणी मीटिंग बसवली आणि त्या मीटिंगमध्ये सगळेच राक्षस हजर झाले. त्या राक्षसांमध्ये एक राक्षसीन होती, तिचं नाव होतं पुतना. ती मावशी, ती पुतना मावशी. आणि त्या पुतना मावशीने सांगितलं दादा म्हटले तू अजिबात काळजी करू नको. त्याला मारणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ, त्याला मारणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. तू अजिबात काळजी करू नको, त्याला मी आशी जाते मारून येते. असं म्हटल्याच्या नंतर पहिला मान तिथं सुद्धा लेडीज फर्स्ट, तिथं सुद्धा लेडीज फर्स्ट. पहिला मान मिळाला पुतनेला. पुतनेनं काय केलं? तर ती राक्षसी नव्हती महाराज, तिला देवाला मारायला जायचं होतं, तिला सौंदर्यवती व्हायचं होतं, राक्षसी. आणि तिला काय व्हायचं होतं? सौंदर्यवती. आता जिचे भले भले दात, काळं काळं तोंड, असं भलं शरीर आणि असं कसं तरी शरीर, ती राक्षसीन. तिला व्हायचं होतं सौंदर्यवती. मग तिनं काय केलं? पहिले ब्युटी पार्लर गाठलं. कुठं गेली ती पहिले? हां, ब्युटी पार्लर वाल्यांना एक वेगळा अवॉर्डच दिला पाहिजे महाराज. कशी बाई असू द्या हो, कशी बाई असू द्या, ती सुंदरच दिसली पाहिजे. ही सगळी ब्युटी पार्लरची कमाल. तसं ही गेली ब्युटी पार्लरमध्ये. ब्युटी पार्लरमध्ये गेली, तिनं आयब्रोज केल्या, तिनं फेशियल केलं, तिनं ब्लीच केलं, तिनं सुंदर साडी घातली, तिनं हेअरस्टाईल केली, तिनं दागिने घातले, नाकात नथ घातली. एवढी सुंदर झाली, एवढी सुंदर झाली, किती सुंदर झाली. नामदेव महाराज वर्णन करतात ती एवढी सुंदर झाली, एवढी सुंदर झाली का गोकुळामध्ये गेल्यानंतर गोकुळाच्या लोकांना वाटत होतं स्वर्गातली देवांगणाच उतरली की काय. काय परिणाम महाराज, काय परिणाम. स्वर्गातली आली स्वरूप सुंदरा, जशी स्वर्गातली देवांगणाच्या ठिकाणी उतरली. मग त्या पुतनेनं आपल्या स्तनामध्ये विष भरलं, पुतनेनं आपल्या स्तनामध्ये विष भरलं. अनेक लहान मुलांना मारत 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 नंदबाबाच्या दरबारामध्ये आली. आणि नंदबाबाच्या दरबारामध्ये आल्यानंतर यशोदेला हाक मारली, यशोदे. आता यशोदा मैया म्हणते, यशोदा मैया म्हणते बाई मी आतापर्यंत असा आवाज कधी ऐकला नाही. हा कुणाचा आवाज? विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत अनेक पाहुण्या माझ्या बाळाला बघायला आल्या, भेटून गेल्या, पण असा आवाज मी आतापर्यंत कधी ऐकला नाही. हा कुणाचा आवाज? कोण बरं आलं माझ्या बाळाला भेटायला? म्हणून यशोदा मैया बाहेर आल्या. यशोदा मैया बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर पाहता तरी स्वरूप सुंदरा. ही स्वरूप सुंदरा पहिली बाई तुम्ही कोण? यशोदा. अगं मला ओळखलं नाही का? नाही ना बाई. अगं यशोदा किती गोड बोलत होती बघा, मनात कपट आणि तोंडावर गोड. मनात कपट असणारे माणसं कधी कधी तोंडावर फार गोड बोलतात. पण लक्षात घ्या, कधी कधी माणसाचं अंतकरण चांगलं असलं तर ती माणसं सुद्धा फार गोड बोलतात. आणि माऊली सांगतात माणसाने गोडच बोललं पाहिजे. साचानी मवाळ मितले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने असं बोलावं ना, समोरच्याला असं वाटलं पाहिजे आपल्यावरती अमृताचा वर्षा होतोय की काय. पण काही काही लोक असं तिरसट बोलतात ना महाराज, असं वाटतं मरून जाऊ पण यांची गाठ घेऊ नये. इतके तिरसट बोलतात, पुन्हा सोबतच चांगले बोलत नाही, पुन्हा सोबतच नाही, फक्त तिरसट. पण ही एवढी गोड बोलत होती. ही म्हटली अगं यशोदा मला ओळखलं नाही का? नाही ना बाई. अगं यशोदा तू आणि मी आपण दोघे सख्या मावस बहिणी. तुझ्या बापाचं आणि माझ्या बापाचं बरेच दिवस झाले भांडण झालं, आपण बोलत नव्हतो. पण म्हातारपणामध्ये नंद बाबाला मुलगा झाला, मला कळालं आणि मी डायरेक्ट भेटायला आले. अगं तुझ्या मुलासाठी मी 10 तोळ्याची
चैन करून आणली. कहा है लाला, कहा है कन्हैया, कहा है लाला, कहा है कन्हैया. यशोदा मैया म्हणते, बाई तुम्ही सांगताय तुमचं बोलणं सगळं सत्य असेल, पण माझा मात्र त्यावर विश्वास नाही. फार दिवसानंतर लेकरू झालंय, मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या मुलाला भेटू देणार नाही. बाई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा पाणी करते. यशोदा मैया आतमध्ये चहा पाणी करायला गेल्या, पण हिचं ध्येय वेगळं होतं. देवानं विचार केला, गाई माझं आत्ताशी पहिलं गिराईक आलंय, आता तर बोनी माझी, हा बोनीचा टाइम आहे. देवानं रडायला सुरुवात केली, देवानं रडायला सुरुवात केली. जिकडून रडायचा आवाज आला ना तिकडे ही पुतना पळाली. जशी पळाली ना देवाच्या पाळण्याजवळ गेली. देवाचं वय होतं 6 दिवसाचं. किती दिवसाचं? 6. देवाचं वय होतं 6 दिवसाचं. जिकडून आवाज आला तिकडेही पळाली, देवाच्या पाळण्याजवळ गेली. पाळण्याजवळ गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवाला उचलून घेतलं. माझा परमात्मा दिसायला एवढा गोड, एवढा सुंदर, एवढा सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर की देवाला पाहिलं आणि तिला भाव समाधी लागली. देवाला पाहिलं, तिला भाव समाधी लागली. काय कार्य करायचंय, काय कर्तृत्व करायचंय विसरून गेली. देवाला मारायचंय विसरून गेली. भाव समाधी लागली, समाधीमध्ये मग्न झाली. पण देवानं विचार केला, अरे हिला जर भाव समाधी लागली तर ही हिचं कार्य करणार नाही. हिनं जर हिचं कार्य केलं नाही मला हिला मारता येणार नाही. देवानं आपाप तिला जाग केलं. जशी जागी झाली, खडबडून खडबडून जागी झाली. घाईघाई देवाला मांडीवर घेतलं, मांडीवर घेतलं. दूध पाजायला सुरुवात केली, दूध पाजायला सुरुवात केलं. विष पाजायला सुरुवात केली. विष देवानं पिलं, दूध देवानं पिलं. पण मनात विचार आला, अरे कोणी बाई, कोण आहे बाई? ही बाई मला मारायला आली. बरं आली तर आली 6व्या दिवशी आली. आज माझा छठीचा उत्सव. आली तर आली 6व्या दिवशी आली. बरं 6व्या दिवशी आली तर आली आईच्या रूपात आली. मारायला आली आईच्या रूपात आली. आली तर आली स्तनामध्ये विष भरून आली. कोणी बाई? देवानं विचार केला, हिची काही ओळख परिचय, कोणी बाई? मग देवाच्या लक्षात आलं, अरे बापरे, ही तर दुसरी तिसरी कोणी नाहीये, ही तर दुसरी तिसरी कोणी नाहीये. ही कोण आहे? तर ही आहे राजा बलीची मुलगी रत्नमाला. कोण होती पुतना? कोण होती? राजा बलीची मुलगी रत्नमाला. बलीकडे देव वामन अवतारामध्ये, बटू अवतारामध्ये राजा बलीकडे परमात्मा 3 पादभूमी दान मागण्यासाठी गेले. 3 पादभूमी दान मागण्यासाठी बटू अवतारे, छोटा अवतारे. राजा बलीला वाटलं काय 3 पादभूमी, अहो वेगळं काहीतरी मागा ना, सोनं मागा, नाणं मागा, वैभव मागा, ऐश्वर्य मागा, काहीच नको, फक्त 3 पादभूमी दे, बाकी काहीच नको. संकल्प सोडला. शुक्राचार्यांनी सांगितलं सोडू नको, धोका आहे, सोडू नको, धोका आहे. दिला महाराज संकल्प. देवानं विराट रूप धारण केलं. संकल्प घेतला, विराट रूप धारण केलं. पण ऐका भयाळेकर ग्रामस्थ, ऐका, ज्या वेळेस बटू अवतार, वामन अवतार तिथं प्रकट झाला, म्हणजे देव तिथं गेले ना, त्यावेळेला ही रत्नमाला तिथं हजर होती. त्या रत्नमालेनं देवाकडे पाहिलं. बाई काय ग गोड बाळ, किती सुंदर इवले इवले पाय, इवले इवले हात, किती सुंदर नाक, किती सुंदर गाल, काय बटू अवतार आहे, काय वामन अवतार आहे, वा 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 वा, हा एवढा गोड अवतार. अरे असं लेकरू जर माझ्या पोटी जन्माला आलं असतं ना, मी त्याला दूध पाजलं असतं, धन्य झाले असते. देवानं सांगितलं तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण हो, तू मला दूध पाजव. नंतर देवानं विराट रूप धारण केलं. विराट रूप धारण केल्यानंतर 2 पायामध्ये अवघं विश्व व्यापलं. 3रा पाय ठेवायला जागा नाही. राजा बलीला विचारलं, सांग बली 3रा पाय कुठे ठेवू? बलीने सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. तू का म्हणे बळी, आणि जीव दिला पायात. बळीला पाताळामध्ये घातलं आणि तोच परमात्मा त्याच्या द्वारामध्ये द्वारपाल झाला. त्रिविक्रम अवतार देवानं धारण केला आणि द्वारपाल झाले. मग बळीला पाताळामध्ये घातलं. या रत्नमालेला इतका राग आला, इतका राग आला. ती रत्नमाला म्हणली, एक कार्ट्या, अरे वरून दिसायला चांगलं ना अंतकरणातून वाईट, असं कार्ट जर माझ्या पोटी जन्माला आलं असतं ना, मी त्याला विष पाजून ठार मारलं असतं. देवानं सांगितलं तथास्तु, तुझी ती पण इच्छा पूर्ण हो. म्हणून पुतनेनं अगोदर
देवाला दूध पाजलं, नंतर पुतनेनं देवाला विष पाजलं. देवानं दूधही पिलं, विषही पिलं, डोळे मिटून घेतले. का? गाथा नवनीतमध्ये त्याच्या अनेक कारणं सांगितले जातात. देव विचार करता ही कोण आहे, त्यासाठी डोळे मिटून घेतले. नंतर विचार करतात अरे 6 दिवसाचा मी, 6 दिवसाचा मी, छोटं माझं बाळरूप आहे, मला विष पचण्याची ताकद नाही. भगवान शंकरांना विनंती केली, प्रभू हे विष पचवण्याचं काम तुमचं आहे, तुम्ही पचवलंय, तुम्ही हे विष पचवा. आणि अशा स्वरूपाने देवानं दूधही पिलं, विषही पिलं, रक्तही प्यायला सुरुवात केली. आतड्या कातड्या ओढून घ्यायला सुरुवात केली. आतड्या कातड्या ओढायला लागला. हिचा जीव कसा तरी करायला लागला. मग म्हणायला लागली कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. देवानं सांगितलं बाई माझं तत्व आहे, मी एकटा आधी कुणाला धरत नाही, धरलं तर त्याचा पुरा गेमच. त्याला मग एकदा गेम होईपर्यंत, त्याचा कार्यक्रम होईपर्यंत त्याला सोडत नाही. म्हणून देवाच्या नादी लागायचं, देवाच्या पुढं डोकं ठेवायचं, देवाला डोकं नाही लावायचं. देवाच्या पुढं डोकं ठेवायचं. देवानं पुतनेला मारलं, पुतनेला मारलं. दुसरा विडा महाबळभट्टांनी उचलला. महाबळभट्ट गेले, ब्राह्मण वेशामध्ये गेले, भविष्य सांगू लागले. देवानं बाकीच्या साधनांना सांगितलं याला मारून टाकू नका, याची फक्त फजिती करा. महाबळभट्टाची फजिती केली. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, डुंगणाचे अतिशय अवकाळा झाल्या. महाबळभट्ट रिटर्न आले. महाबळभट्ट रिटर्न आले. आता देव रांगायला लागले. पण रांगत असताना सुद्धा देव एवढे गोड दिसायचे, किती गोड दिसायचे. तळबे तळहात, तळहात टेकीत, तळबे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. लागले. रांगत असताना सुद्धा देवानं अनेक लीला त्या ठिकाणी चालू केल्या. लीला त्या ठिकाणी चालू केल्या. आता देव 5 वर्षाचे झाले आणि 5 वर्षाचे झाले. कुणाचे तरी वस्त्र सोडून द्यायचे. एका गवळणी अंगणामध्ये रांगोळी काढली. तिच्या रांगोळीवर जाऊन लघु शंकाच करून दिली. अंगणी काढिले, अष्टदळ काढले अंगणी, वरी मुते चक्रपाणी, त्याच्यावर देवानं मुतून दिलं. अनेक 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 खोड्या. मग त्या ठिकाणी गवळणी यशोदे मैयाकडं गारहाण करू लागल्या की मैया अगं तुझा हा बाळ जरी दिसायला छोटा आहे ना पण फार खोडकर आहे. यशोदा मैया म्हणते बाई तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. अगं माझा बाळ कसा आहे. बाळ सगुण गुणाचे ताणे ग, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे ग, बाळ दिसतंय गोजिरवाणे, काय सांगता गाराने ग गोकुळ, काय सांगता गाराने ग गोकुळ.
मैया मात्र काही तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. यशोदा मैयाकडे गवळणीने भरपूर तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण यशोदा मैया मात्र तक्रार ऐकायला तयार नाही. आता मात्र देव थोडेसे मोठे झाले, म्हणजे 9-10 वर्षाचे. आणि 9-10 वर्षाचे देव झाले. देवाने सांगितलं, गोपाळांनो, म्हटले काय आपण या ठिकाणी आलोय, माझा अवताराला येण्याचं कारण काय? मला दृष्टांचा संहार करायचा आणि भक्तांचं रक्षण करायचं आहे. मग त्यासाठी आपल्या अंगामध्ये ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे, बल पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. पण देवा, बल, शक्ती, ताकद कशाच्या माध्यमातून आहे? म्हटले दही, दूध, तूप, लोणी खाल्ल्यानंतर. पण देवा, दही, दूध, तूप, लोणी जरी आमच्या घरी पिकतं, पण विकायला मात्र कंसाकडे जातं, आमच्या घरचे आम्हाला देत नाही. देवानं सांगितलं, रे बाळांनो, एखादी हक्काची गोष्ट जर आपल्याला मागून मिळत नसेल तर ती आपण चोरून घ्यावी. देवा, अरे धर्माचं रक्षण करायला आलेला तू आम्हाला चोरी करायला शिकवतो? हो, मी काय आजकालचा चोरी का? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दाता, मी काय आजकालचा चोरी का? बरं देवा, आम्ही चोरी करायला तयार आहे, पण चोरीसाठी लागणार काय काय सांगतो मी तुम्हाला. माझी चोरी करण्याची ट्रेनिंग आहे, सर्व्हिस आहे, अनुभव आहे, सांगतो मी तुम्हाला काय लागणार आहे चोरी करण्यासाठी. ऐका, चोरी करण्यासाठी लागणारे वस्त्र, गाळीव माती, चोरी करण्यासाठी लागणारे सराटे, चोरी करण्यासाठी लागणारे वस्त्र, गाळीव माती, सराटे. देवा, आतापर्यंत आम्ही चोरी कर्म ऐकलं, पण वस्त्र, गाळीव माती घेऊन आणि सराटे घेऊन चोरी केली असं कधी ऐकलं नाही. याचा उपयोग काय? देवानं सांगितलं, ऐका. म्हटले काय? आता वस्त्र, गाळीव माती कशासाठी? आपण त्या चोरी करण्यासाठी लागणारे आपल्याला बारीक बारीक खडे, बारीक बारीक खडे कशासाठी? ज्या घरामध्ये चोरी करायला जायचंय त्या गवळणीनं काय आपल्याला निमंत्रण दिलेलं नाही. मग त्या घरामध्ये लाईट असेलच याची गॅरंटी नाही. ज्या घरामध्ये जायचंय आपल्या जवळ असणारे बारीक बारीक खडे 4 कोपऱ्याला फेकायचे. ते खडे टनटन वाजले का? टनटन कसे? टनटन टनटन वाजले का समजायचं तिकडं काही नाही, पण ढबढब वाजले का? ढबढब समजायचं इकडं काहीतरी आहे. मग जिकडं ढबढब वाजेल तिकडं जायचं. बरं का, देवाचा अनुभव. जिकडं ढबढब वाजेल का तिकडं जायचं. त्या कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर दही, दूध, तूप, लोणी खायचं. खाताना जर आपला आवाज झाला, त्या गवळणीला आवाज गेला, ती गवळण जर आपल्या पाठीमागे आपल्याला पकडायला धावत आली तर आपण काय करायचं? आपल्या जवळ असणारी वस्त्र, गाळीव माती तिच्या डोळ्यामध्ये फेकायची. मग ती काय करेल? आपले डोळे चोळेल. आपले डोळे चोळेपर्यंत आपण तिथून पळून जायचं. पण एक गोपाळ जरा आगाऊ होता. तो म्हणे, देवा, आणि काय? आणि ती जर चष्मा घालून आली तर? देव म्हणे, मग जर ती चष्मा घालून आली तर एक काम करा. काय? आपल्या जवळ असणारे सराटे, आता सराट्याचा गुणधर्म आपल्याला माहिती, आपण सगळे शेतकरी मंडळी. सराट्याचा गुणधर्म असा आहे महाराज, सराट्याचे 2 काटे जरी गैरहजर असले तरी एक नेहमी हजर आहे. 2 जरी गैरहजर आहे पण एक नेहमी हजर आहे. मग आपण काय करायचं? तिच्या रस्त्यामध्ये ते सराटे टाकायचे. मग सराटे टाकल्यानंतर ती काय करेल? तिच्या पायाला तो सराटा टोचला की तो काढेपर्यंत आपण तिथून पळून जायचं. पण तो गोपाळ जरा आगाऊच होता. काही काही पोरं एवढे आगाऊ असतात महाराज, काय सांगा. आजकालचे लहान लहान पोरं सुद्धा एवढे आगाऊ. शाळेत शिक्षक म्हणले, पोरांनो सांगा, कुणाला स्वर्गात जायचं? निम्म्या पोरांनी हात केला. कुणाला नरकात जायचं? निम्म्या पोरांनी हात केला. एका पोरानं 2 टायमाला केला नाही. सर म्हटले, का रे, तुला स्वर्गातही जायचं नाही, नरकातही जायचं नाही? ते म्हटले, सर, ज्याला स्वर्गात जायचं त्याला स्वर्गात जाऊ द्या, ज्याला नरकात जायचं त्याला नरकात जाऊ द्या. माझ्या आईने सांगितलं, शाळा सुटली का डायरेक्ट घरी यायचं. इकडं तिकडं गेला तर तंगडं तोडीन, आपल्याला डायरेक्ट घरी जायचं. काय महाराज, आता आजकालचे आमचे संस्कारच एवढे अवघड झाले. आमची पोरं मोबाईल मोबाईल, टिकटॉक टिकटॉक. मी बोलले की नाही परवाच्या दिवशी, कालच, मोबाईल मोबाईल, टिकटॉक टिकटॉक. आमच्या मुलांना ज्ञानेश्वरी माहीत नाही, आमच्या मुलांना गाथा माहीत नाही, आमच्या मुलांना हरिपट माहीत नाही, आमच्या मुलांना हनुमान चालीसा माहीत नाही, आमच्या मुलांना बाकीचं काही माहीत नाही. मग आमची पोरं शाळेमध्ये शिक्षक गेले परीक्षणासाठी, साहेब गेले, एक मुलाला उभं केलं, उभा राहा. म्हटले, काय? सांग. म्हटले, लंका कोणी जाळली? पोराच्या मांडा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ते म्हटले, सर, म्हणे काय, जेव्हा लंका जळाली तेव्हा मी शाळेतच आलो नव्हतो. दुसऱ्याला उभं केलं, सांग, लंका कोणी जाळली? ते म्हटले, सर, माझ्या आई सांगितलं शाळा सोडली की डायरेक्ट घरी यायचं, जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं नाही.
काय चाललंय सर? फुकटचा पगार, फुकटची खिचडी, फुकटचं गणवेशन, फुकटचं सगळं काय चाललंय सर? काय शिक्षण देतात, काय संस्कार देतात मुलांना? एवढा सोपा प्रश्न विचारला पोरांना येत नाही. सर म्हटले सर एवढंच ना? तुम्हाला छातीला हात लावून सांगतो. सर म्हणतात बरं का, सर म्हणतात साहेब तुम्हाला छातीला हात लावून सांगतो, माझे विद्यार्थी एवढे शिस्तप्रिय आहे, एवढे शिस्तप्रिय आहे का माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही. कोण म्हणे? कोण? साहेब म्हणे बरोबर आहे, वरमाईच अशी तर वराडाला नाव ठेवून उपयोग. साहेब डायरेक्ट गेले सरपंचाकडे. सरपंच साहेब म्हणे काय? इकडंच ग्रामपंचायतीमध्ये गुटखा खाऊन थुंकू नका, जरा झेडपीच्या शाळेत जाऊन बघा. अहो पोरांना काही येत नाही, सरांना काही येत नाही, फुकटचा पगार, फुकटची खिचडी, फुकटचा कपडे, फुकटचं गणवेश. म्हटले झालं काय? एवढा सोपा प्रश्न विचारला, मुलांना येत नाही. विचारलं काय? म्हटले लंका कोणी जाळली? सरपंच म्हणे एवढंच ना? म्हणे हा. मग त्यात काय विशेष आहे? तुम्ही जरा बसा, पाणी वगैरे प्या, जरा रिलॅक्स व्हा. त्याचं कारण आहे. काही कारण आहे? अहो मुलं आहेत लहान लहान, गावात झाल्या 2 पार्ट्या. मुलं आहेत लहान लहान, गावात झाल्यात 2 पार्ट्या. पोरांनाही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीनं जाळली. कोण म्हणे? इथले नाही बरं का, भयाळ्याची नाही, दुसरीकडचे. हां, हे आमचे संस्कार आहेत महाराज. मग आम्हालाच कळालं नाही तर आमच्या पोरांना कधी कळणार? मग साहेब जसे गेले ना, डायरेक्ट झेडपीचं ऑफिसच गाठलं. अध्यक्ष साहेब म्हटले काय? आमच्या शाळेची ग्रांड बंद करून टाका. झालं काय? अहो एवढा सोपा प्रश्न विचारला, मुलांना येत नाही, सरांना काही कळत नाही, सरपंचांना काही कळत नाही. विचारलं काय? लंका कोणी जाळली? अध्यक्ष म्हणे एवढंच ना? चला एखाद्या हॉटेलला जाऊ, थोडा नाश्ता वगैरे करू, जेवण वगैरे करू, रिलॅक्स व्हा. रिलॅक्स झाले. मग सांगितलं अहो मी तुम्हाला एक कोरा कागद देतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक कोरा कागद देतो. तुम्हाला त्या गावामध्ये ज्यांच्यावर संशय असेल त्यांची नावं वरती लिहा, खाली तुमची सही करा, आपण पोलिसांकडून तपास करू, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? लंका जाळणाऱ्यांवर. मग लंकेचा एवढा मोठा घोळ आहे तर रामायणाचा किती होईल? म्हणून आम्ही आमच्या पोरांना हे आत्ताच्या घडीला, आत्ताच्या स्थितीला माहीत करून दिलं पाहिजे महाराज. म्हणून या पोरांना विचारलं, म्हटले देवा म्हणे काय? देवानं सांगितलं आपण तिच्या पायात सराटे टाकू. मग हे जरा आगाऊच होतं. ते म्हणे देवा काय? आणि जर ती चपला घालून आली तर? देव म्हणे तू इडच मर, तू येऊच नको म्हणे, तू इथंच मर, तू फार अडचणी निर्माण करतो. अडचणी निर्माण करणाऱ्या माणसाचं काही खरं नाही, तू येऊच नको, तू इथंच मर. मग एक गोपाळ जरा बोबडा होता. तो म्हणे देवा म्हणे काय? तुला दायताना म्हणे तोली तलायला, तू थुथ्याला जाय, पण मी मातलं तुझ्या थोबत येणार नाही. तालन देवा तू आताच चलतो, मागच्या वेळेत मी तुझ्या थोबत त्या माल्याच्या मल्यामध्ये आलो होतो, तू थगल्या पलाला 2-2 तातल्या दिल्या, मला एकच तातली दिली. डाईवा कितना न तोले बा आम्ही नाही कृष्णा
आश्वासन दिलं, जे पाठीमागं घडलं तसं आता घडणार नाही, जे पाठीमागं घडलं तसं घडणार नाही. म्हटले चला, तुम्हाला जर पोटभर दैदूत तूप लोणी खायचं असेल तर तुम्ही काय करा, अभंगाच्या याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, हा याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, हा याल तरी या रे लागे, 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 याल तरी याल तरी याल तरी याल तरी याल तरी या रे लागे, 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 याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. देवाने सांगितलं जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही माझ्या पाठीमागं या. मग देवा, आम्ही जर तुझ्या पाठीमागं आलो तर तू आम्हाला किती देशील? देवानं सांगितलं, इतकं देईल का तुम्ही नको नको म्हणेपर्यंत देईल, इतकं देईल की तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईपर्यंत देईल. आज देतो पोट भरीन, पुरे म्हणाला तो भरी. इतकं देईल का अगदी मोक्ष प्राप्तीपर्यंत. हरी 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 मंत्र हा शिवाचा, आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष, या मोक्षाची प्राप्ती होईपर्यंत मी तुम्हाला देईल. मग देवा, आम्ही तुझ्या पाठीमागे यायला तयार आहोत, पण यायचं कसं? देवानं सांगितलं, जर तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल, माझी शरणागती करायची असेल, माझं भजन करायचं असेल, माझं कीर्तन करायचं असेल, नामस्मरण करायचं असेल, चिंतन करायचं असेल तर कसं या? हळूहळू चला, कुणी कुणाशी न बोला, या पण कसं या? माऊली ज्ञानोबा आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, हळूहळू डाळे डाळे के तुले के वेळे, तो मार्गाची बळे निश्चित ठाके. देवाच्या पाठीमागं जायचंय ना, हळूहळू चला. आणि कसा? मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरी पाठी स्थिरावला तो धन्य. तुमच्या मनानं नाही, माझ्या मनानं या. आणि कसं या? काही बोलू नका, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. मनान काही येऊ नका, मनान बोलू नका, माझ्या पाठीमागं यायचंय, माझ्या पद्धतीने चला. मग देवा, आम्ही जर तुझ्या पाठीमागं आलो तर तू आम्हाला देशील मान्य, पण देवा अगोदरच आमच्या जवळ काही आमची शिदोरी आहे. कोणती शिदोरी आहे? काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्स्य, अहंकार हे विकार आतमध्ये आमच्या भरलेले आहे. काम एष, क्रोध एष, रजो गुण समुद्भवा, हे विकार आमच्यामध्ये अगोदर भरलेले आहे. देवानं सांगितलं, तुम्हाला जर माझ्या पाठीशी यायचं असेल तर या विकारांचा तुम्हाला त्याग करावा लागेल, अंतकरण शुद्ध करावं लागेल. आणि शुद्ध तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते, अशा स्वरूपानं तुम्हाला यावं लागेल. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे सांडा घाणे, तू का म्हणे. दुसरी चाल लावा, दुसरी चाल लावा. तो का म्हणे सांडा, तो का म्हणे सांडा. भैरवी नका लावू, दुसरी चाल लावा. भैरवी नका लावू, दुसरी म्हणा ना. तू का म्हणे सांडा घाटे, तू का म्हणे सांडा घाटे, तू का म्हणे सांडा घाटे, तू का म्हणे सांडा घाटे. तू का म्हणे
सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नामा भर पोटे 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 आज देतो पोट भरी 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 चोरीचं सगळं नियोजन झालं, चोरीचं सगळं प्लॅनिंग झालं. देवानं नवनीत चोर मंडळाची स्थापना केली. नवनीत चोर मंडळ स्थापन झालं आणि या मंडळाने घरोघरी जाऊन चोरी करायला सुरुवात केली. आता चोरी करत असताना गवळणी बघायच्या. पाहती गवळणी तवती पालती दुधाणे म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली करे तया विनहे नासे नवे दुसरी आईसे सवे तुकया मेला तेने हा आगुन आणीला. सगळ्या गवळणी बघायच्या. गवळणी यशोदामयीकडे तक्रार करू लागला. तक्रार करत असताना त्या गवळणींमध्ये एक गवळण होती जिचं वय वर्ष होतं 80. किती होतं? MH 80. MH 80. त्या 80 वर्षाची गवळण सुद्धा यशोदामयीकडे तक्रार करायला गेली आणि तक्रार करायला गेल्याच्या नंतर म्हणती बाई तुझ्या पोराला काहीतरी समजाव. तुझ्या पोराला काही घरी खायला भेटत नाही का? लोकांच्या घरी येतो, चोरी करतो, दही दूध तुपलोणी खातो. लाज नाही वाटत का तुझ्या पोराला? सांभाळता येत नाही का? एकुलते एक पोरगा आहे, चांगले संस्कार लावता येत नाही का? इतकी बोलायला लागली, इतकी बोलायला लागली. देवानं आपल्या मित्रांना सांगितलं गोपाळांनो म्हणले काय हिचा घर नंबर टिपा म्हटले. पहिले हिचा घर नंबर टिपा. ही लई बडबड करू राहिली. पहिले हिचा घर नंबर टिपा. तिचा घर नंबर टिपला आणि देवानं रात्री गोपाळांना सोबत घेतलं. गोपाळांना सोबत घेतलं, तिच्या घरी गेले, दही दूध तूप लोण्याची चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी खाऊन पिऊन सगळं झालं. तिचा नवरा तिच्या शेजारी झोपला होता. त्याची मोठी दाढी होती, हिची मोठी वेणी होती. दोघांची गाठ बांधली. दोघांची गाठ बांधली आणि गाठ बांधून देऊन निघून गेले आणि मित्रांना म्हणाले गोपाळांनो म्हटले काय उद्या आपल्याला बिगर तिकिटाचा सिनेमा बघायला मिळणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिकीट काढायची सुद्धा गरज नाही म्हटले. फुकट फाकट काही अडचण नाही. आता पूर्वीचे लोक पहाटे 5ला उठायचे, आताचे लोक पहाटे 8ला उठतात. पूर्वीचे लोक पहाटे 5ला उठायचे. आता पहाटे 5 वाजेची वेळ झाली महाराज आणि तो गोपाळ उठायला लागला. तो गोपाळ उठायला लागला आणि हिला धक्का बसला. तो गोपाळ उठायला लागला, हिला धक्का बसला. ही उठायला लागली, त्याला धक्का बसला. आता बिचारी मान पतिव्रता होती, चांगली होती. आता कोणाची बायको कशी, कोणाची कशी, कोणाची कशी, कुणाची समजदार, कुणाची मनमिळाऊ, कुणाची प्रेमळ, कुणाची भांडखोर, कुणाची संशय. हे आग्यामुळं काही साधं आहे का? या घ्यामुळं नवरा घराकडे येताना दिसला, हांडा आपट, कळशी आपट, हे आपट, ते आपट, जेवायला बसला, भनभन 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 भनभन. त्याला वाटतो वावरात झोपलो असतं तर बरं झालं असतं, नसतो घरी आलो तर परवडलं. हे आग्यामुळं एक जणाची बायको कधीच त्याला पुढे जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतीला नाही, वर्षश्राद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही. ते असं घरात बसून बसून वैतागलं. घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बाप आजारी पडला. ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर सुद्धा ती गप बसत नव्हती. ती तिथून सारखा त्याला फोन करायची, कुठं आहे तुम्ही? हे घाबरेल गिराईक कुठलं बयाळाचं. हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून? हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचो. पहिल्या दिवशी फोन केलाय, कुठे? घरातच आहे मिक्सर. दुसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे? घरातच आहे मिक्सर.
मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरून आली. याचा घरात तपास नव्हता, हे फरार झालेलं होतं. फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला. हे फरार झालेलं होतं. ती म्हणे बंड्या, म्हणे काय कुठे गेलताय पप्पा? बंड्या म्हणे मम्मी, जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत. मम्मी काय बोलतोस बंड्या? अरे जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा पप्पा मला घरात दिसायचे. कशावरून? अरे जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचे. अगं मम्मी, जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी. पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायले म्हणे मम्मी. या आग्यामुळे काही साधा आहे का? यांचा दाग साधा नाही. आता ती उठायला लागली, तिला धक्का बसला, ती बोलायला लागली. याला धक्का बसला, हा बोलायला लागला. मग हा म्हणायला लागला, मस्त होऊनी माजली धांगडी, करसी ओढाओढी मजलागी, तुला लाज नाही का वाटत? म्हटले खुशाल माझी दाढी ओढते. ती म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत का? खुशाल माझी वेणी ओढते. दोघांमध्ये भांडण चालू झालं. भांडण करता करता 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले. बाकीचे गावकरी विचारायला लागले, राम भाऊ का बरं उठाना? बाकीच्यांना टेन्शन मध्ये काय चालू यांचं नेमकं. म्हणले राम भाऊ का बरं उठाना? राम भाऊ उठा. आता राम भाऊला सांगता येईना, नाही होईना. नेमकं झालं काय? म्हणले राम भाऊ ना मध्ये काही विष तर नाही पिऊन घेतलं, मेले तर नाही दोन्ही नवरा बायको. म्हणले आता एक काम करा, दरवाजा तोडा. दरवाजा तोडला आणि आतमध्ये ये सोंग. दरवाजा तोडला, आतमध्ये ये सोंग. मग गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला. ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ कापण्याचा प्रयत्न केला, गाठ जाळण्याचा प्रयत्न केला. पण शास्त्रामध्ये वर्णन आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. ती गाठ जळूही शकत नाही, सुटूही शकत नाही आणि कापूही शकत नाही, कारण ती गाठ अमर आहे महाराज. ती अमर आहे, ती सुटूच शकत नाही. म्हणले हे काम कोणी केलं? हिनं सांगितलं मी कृष्णाची तक्रार घेऊन गेले होते, हे काम कृष्णाचं आहे. म्हटले मग एक काम करा, म्हटले त्याला बोलवा. भगवंताला बोलवायला घरी गेले. देवानं सांगितलं त्या गवळणींना जाऊन सांगा. कोणत्या? MH 80. त्या गवळणीला जाऊन सांगा, तिला म्हणा तू तक्रार करायला घरी आली होती, आता जर तुला तुझी गाठ सोडायची असेल तर तुला माझ्या कुठे यावं लागल? माझ्या घरी यावं लागेल. मी तुझ्या घरी यायला रिकामा. काम तुझं आहे ना, तू घरी आहे. आता घरी जायचं महाराज. जायचं कसं बरं? प्रॉब्लेम काय झाला? आपल्याकडे नवरदेव असतो उंच आणि नवरी असते बुटकी. इकडं उलट होतं, नवरी होती उंच, नवरदेव होता बुटका. मग आता यांनी चालायचं कसं? आपल्याकडे नवरदेव पुढं नवरी माग, इथं नवरी पुढं नवरदेव माग. माग. बरं चालत कसे होते? कडक उन्हाचा रस्ता, कडक उन्हाचा रस्ता, डांबरी रस्ता, भयंकर तापलेला. लहान पोराच्या पायात चपला नाही, डांबरी सडकावरून चाललंय, टन 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 उड्या मारत. तसं एक गोपाळ, हे गवळी तिच्या माग टन 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 उड्या मारत चाललं. सगळं गाव हसायचं महाराज, सगळं गाव हसायला लागलं. देव म्हणले पा बिगर तिकटाचा सिनेमा. तुम्हाला सांगितलं होतं ना सिनेमा पाहायचाय, पा म्हटले बिगर तिकटाचा सिनेमा. पहिला सिनेमा. देवाच्या घरी आले. देवानं फक्त गाठीला हात लावला, गाठ सुटली. देवानं सांगितलं माझं नाव घेशील? ती म्हणे मरून जाईल पण तो दारात येणार नाही, परत तोंड सुद्धा पाहणार नाही, येणारच नाही. म्हटले कधीच नाही. देवानं सांगितलं परत नाव घ्यायचं नाही. अशा अनेक तक्रारी. पण गवळणींना मात्र देवाचं इतकं वेड लागलेलं. आधारी तरुण वेणुबाई वेणुबाजविला कोणी रेणुबाई ग, आधारी तरुण वेणुबाई ग, वेणुबाजविला कोणी रेणुबाई ग, आधारी तरुण वेणुबाई ग, वेणुबाजविला कोणी रेणुबाई ग, आधारी तरुण वेणुबाई ग, वेणुबाजविला कोणी रेणुबाई ग. प्राप्त काळी
गवळणींना मात्र त्या देवाचं इतकं वेड लागलेलं, इतकं वेड लागलेलं, देवाचं वेड गवळणींना आपल्या मनाला लावून घेतलं. इतकं मनाला वेड लागलं की गवळणींना भान नव्हतं. एका गवळणीनं लोणचं भरलं, लोणचं, आणि तिनं हातामध्ये बरणी घेतली आणि तिची पोरगी होती, तिचं नाव होतं हरणी. हिला बरणी ठेवायची होती शिक्यावर, हरणीला घ्यायचं होतं कड्यावर. हिनं बरणीला घेतलं कड्यावर, हरणीला ठेवलं शिक्यावर. एवढं भान हरपून गेल्या. एक 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 तक्रारी यायला लागल्या. यशोदा मैया म्हणले, कृष्णा तुझ्या फार तक्रारी येत आहे, तू आता घरी राहायचं नाही, तू आता शाळेत जायचं. पहिलं काही इंग्लिश मीडियम नव्हतं. शाळा म्हणजे काय तर गाई राखायला जायचं. वनामध्ये रानामध्ये गाई राखायला जायचं. 9 लाख गाई माझ्या परमतत्वाने नंग्या पावलांनी म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता 9 लाख गाई राखण्याचं कार्य केलं. म्हणून आपण सुद्धा एक तरी गाई सांभाळा, एक तरी गाई सांभाळा. कारण गाईच्या शेणात लक्ष्मी वास करते, गाईच्या गोमूत्रात गंगा वास करते, गाईच्या गोदुलामुळे पुष्टी मिळते. भगवान कृष्ण परमात्मा गोपाल झाले. संध्याकाळी येताना गाईच्या खुराची माती तोंडावर पडली, रंग पांडूर झाला, देवाला नाव पडलं पांडुरंग. ही गाईची किमया आहे. म्हणून गोठ्यात गाय आणि घरात माय असलीच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग म्हटले आता तू घरी राहायचं नाही, तू आता रानामध्ये जंगलामध्ये जायचंय. उद्या जाई वना सवे घेवणी गोदना. अरे गाईचा राया रानात गेला, अरे तुम्ही गाया घेवणी सारे गोपाळ रानात या. म्हटले तुम्ही आता काय करायचं, तुम्ही आता इथे थांबायचं नाही, गायी घ्यायच्या, जंगलामध्ये अरण्यामध्ये गायी चरण्यासाठी जायचं. परमतत्वाने गायी घेतल्या, जंगलामध्ये अरण्यामध्ये देव गायी चरायला जाऊ लागले. गायी चारता चारता सुद्धा देव गप्प बसत नव्हते. तिथं गेल्यानंतर सुद्धा देवानं काय किमया केली याचा विचार करू. पण तत्पूर्वी सर्वांना माहिती आहे, ज्या ठिकाणी कीर्तन आहे त्या ठिकाणी परमतत्वाचं आगमन आहे. सर्वांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाठीमागं बसलेले, सर्वांनी अगदी ताटवरती हात करायचे. ताटवरती हात करा. विठोबा दखुमाई, विठोबा दखुमाई, विठोबा दखुमाई, विठोबा दखुमाई, विठोबा दखुमाई, विठोबा सांगितल्याबरोबर सगळ्यांनी वरती हात घेतले. बहाळेकर वरती हात घेतले त्याबद्दल धन्यवाद. न सांगता सगळ्यांनी खाली हात घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद. लोई चॅप्टर माणसं बाळाचे कळलंच मला. 3 दिवसात कोणी चहा प्यायला सुद्धा घरी नेलं नाही. लई चॅप्टर. पण जाऊ द्या, आमची एक बाबा नेहमी याच्यावर घाताई
चहा प्यायला चला, चहा प्यायला पण आम्हालाच वेळ नाही ना, यायचं घाई घाई, हरिपाठ करायचं घाई घाई, कीर्तन करायचं घाई घाई, आणि कीर्तन संपलं का घरी जायची घाई, आम्हालाच वेळ नाही. पण मला माहिती बहाडेगाव खूप चांगलं आहे, खूप माणुसकीचं, खूप प्रेमाचं.